चला आज आपण बघूया मुळ्याच्या पानांची भाजी कशी करतात ते। चला त्यासाठी लागणारे साहित्य हे मुळ्याचे पानं घेतलेत, चांगले धुवून स्वच्छ करून घेतलेत ते। आणि हे बघा त्याच्यासाठी लागणारे साहित्य, हे मिरच्या, कढीपत्ता, लसूण, कांदा, मीठ, हळद आणि मोहरी, जिरे आणि हे कूट आणि हे तेल। हे बघा कढई ठेवली आहे मी गरम करायला, त्याच्यात आता आपण तेल घालून घेऊया, कारण आधी फोडणी द्यायची या भाजीला आणि मग हे करूया आपण। याला तेल चांगलं गरम होऊ देऊ आता। हे बघा जिरी घालून घेऊया आपण आता, मोहरी, लसूण घालायचे 4-5 पाकळ्या, त्याच्यात कढीपत्ता, त्याच्यात मिरची घालून घेऊ आपण। ते लाल होत आले, आता कांदा घालूया, एकच घेतलाय छोटासा, त्याला थोडा लाल होऊ देऊया आपण कांद्याला। कांदा लाल झालाय बघा, त्याच्यात थोडीशी हळद घालून घेऊया आपण। सगळं असं एकजीव होऊन देऊया, त्याच्यात घालूया ही भाजी। थांबा, भाजी अशी पूर्ण घालायची आपल्याला ह्याच्यात। बघा ही सगळी भाजी अशी हलवून घ्यायची मस्त अशी एकजीव करून। हे बघा असं पूर्ण त्याला हलवूया असं। आता ह्याच्यात घालूया आपण थोडंसं मीठ, हे बघा हे आणखीन थोडंसं घालूया, पूर्ण हलवून घेऊया ह्याला, कारण ही भाजी मला खूप आवडते, मला नवीन पद्धतीने ट्राय करू आपण। हे बघा असं पूर्ण हलवली, कारण याचे देठं पण घेतले कवळी कवळी। बघा असे हलवून घेऊया, ह्याला एक वाफ देऊया आपण। एक वाफ काढून घेतली आपण। आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट घालूया, हे बघा असं पूर्ण सगळंच घालून घेऊया। हे ह्याला हलवून घेते मी, हे बघा शेंगदाण्याचं कूट घालून असे मस्त हलवून घेतले मी। ह्याला आणखीन 5 मिनटं वाफ देऊया आपण, मग झाली आपली भाजी तयार। झाली, हे बघा आपली भाजी झालेली आहे तयार, ह्याला एक वाफ काढून घेतली आपण। तर चला मग कशी झाली कमेंट करून नक्की सांगा, मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नक्की।